नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत शिमला मिरचीची भाजी। अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते। अशा पद्धतीने जर ही भाजी आपण केली तर सगळे आवडीने खातील। आता इथे आपण शिमला मिरची घेतलेली आहे। हे शिमला मिरची आपल्याला 2-3 वेळा पाणी घेऊन चांगली धुवून टाकायची आहे। शिमला मिरची धुतल्यानंतर ते आपल्याला चांगल्या कापडाने पुसून घ्यायचे आहेत, कोरड्या करून घ्यायच्या आहे छान, आणि त्यानंतर त्याचे आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता की मी ह्या मिरच्या पाण्याने धुत आहे। आता हे मिरच्या धुवून झाल्यानंतर मी त्या कापडाने छान पुसून टाकत आहे। त्यानंतर आपल्याला त्याचे चांगले बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता की मी छान आता त्याचे काप करून घेत आहे। त्यातील जो आतील भाग जो आहे मिरचीचा तो आपण काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये बिया वगैरे असतात, तो भाग आपण काढून घ्यायचा आहे आणि मिरच्या अशा छान मोकळ्या करून घ्यायच्या। तो भाग बाजूला टाकून द्यायचा आहे, आतील भाग। आता मी शिमला मिरचीचे बारीक बारीक काप इथे करून घेतलेले आहेत। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते लांब लांब असे मोठे काप देखील करू शकता, पण मी छोटे छोटेच काप केलेले आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपले शिमला मिरचीचे बारीक बारीक असे काप तयार करून घेतलेले आहेत आपण। आता आपण इथे मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे, त्या कांद्याचे पण आपण असे बारीक बारीक त्याला चिरून घेणार आहोत। आता इथे आपण भाजी करून घेऊया। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता त्यात आपल्याला जेवढे आवश्यक असेल तेवढे तेल त्यात टाकायचे आहे। त्यात मी आता मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्यात जिरे टाकायचे आहे। जिरे पण छान आपले तडतडले आहे। आता आपण त्यात कांदा टाकून घेऊया। कांदा टाकल्यानंतर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा छान असा आपला तांबूस रंगाचा झाला की मग त्यात आपल्याला डाळीचं पीठ टाकायचं आहे। इथे मी छोटा आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच्याने 2 चमचे डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे। आपली जी चणा डाळ असते त्या डाळीचं पीठ मी टाकलेलं आहे। त्यानंतर इथे मी 1.5 चमचा धना पावडर टाकत आहे, 1/2 चमचा हळद टाकत आहे आणि त्यानंतर 1/2 चमचा जिरे पावडर टाकत आहे। त्यानंतर आपल्याला आवश्यक असेल तेवढे तिखट आपण त्यात टाकायचे आहे। मी 1 चमचा तिखट त्यात टाकलेले आहे आणि हे मिश्रण चांगले आपल्याला हलवून घ्यायचे आहे आणि त्यात जी शिमला मिरची आपण बारीक बारीक काप केलेले होते ते त्यात मिक्स करून घ्यायचे आपल्याला छान। ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यात चवीनुसार मीठ टाकायचे आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यात आपल्याला थोडेसे पाणी टाकायचे आहे। जेवढी आपली भाजी असेल तर ती थोडीशी आपल्याला अशी वाफवण्यासाठी थोडं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही। आपल्याला ती कोरडी करायची आहे, त्याच्यामुळे थोडंच पाणी आपल्याला त्यात टाकायचे आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आहे आणि 1 ते 5 मिनिटात ती भाजी छान शिजून होते। आता इथे तुम्ही बघू शकता की आपली भाजी छान शिजून झालेली आहे आणि आता आपण त्यावर कोथिंबीर टाकलेली आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपली भाजी दिसायला पण किती छान दिसत आहे। वरण भाताबरोबर देखील तुम्ही तोंडी लावायला ही भाजी करू शकता। अतिशय चविष्ट अशी ही भाजी आहे। घरातील लोक फार आवडीने ही भाजी खातील। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।